अजितदादांच्या पक्षातील वाद शरद पवारांच्या कोर्टात गेलाय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण की अशा चर्चा आहेत. दादांच्या राष्ट्रवादीमधील एका नेत्याची थेट पवारांकडे तक्रार गेलेली आहे. खासदार पार्थ पवारांसंदर्भात तक्रार केल्याची माहिती आहे. कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावी, दादांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी केल्याची अशी माहिती आहे. शरद पवार मध्यस्थी करणार का याकडे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती. या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत. संदीप, आपण पाहतोय नाराजी नाट्य अजूनही कायम आहे आणि आता तक्रारींचा सिलसिला सुद्धा सुरू झालाय. त्यामध्ये शरद पवारांकडे तक्रार केली गेलेली आहे. अगदी ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल की स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या पक्षातून जी पक्षातल्या तक्रारीचा चेंडू जो आहे तो थेट आता शरद पवार यांच्या कोर्टात गेलाय. त्यामुळे शरद पवार याबाबतीत मध्यस्थी करतात का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आता आपल्याला आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पक्षामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार हे काही जे निर्णय आहेत ते घेतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्यांना राज्यसभा खासदारकी देखील पक्षामार्फत देण्यात आलेली आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातल्या एका बड्या नेत्याने शरद पवार यांच्याकडे थेट तक्रार केली आहे की पार्थ पवार यांना कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही समज द्यावी. बड्या नेत्यांचा जो आदर आहे तो पक्षामध्ये राखला जात नाही अशा पद्धतीची थेट तक्रार जी आहे ती शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. आणि गेल्या 2 आठवड्यातली जर गोष्ट पाहिली किंवा गुवाहाटीचा हेमंत बिस्वा शर्मा यांचा जो शपथविधी सोहळा होता त्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकीच तो नेता आहे का याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे. मात्र पार्थ पवार यांच्याबाबतच्या तक्रारी सध्या वाढत आहेत, कारण पार्थ पवार यांची म्हणजे एकंदरीत कार्यशैली पाहिली तर ती अजित पवार यांच्याप्रमाणे करायचा त्यांचा प्रयत्न सध्या तरी दिसतोय. त्यामुळे ती थेट तक्रार जी आहे ती शरद पवार यांच्याकडे केली. आता शरद पवार यामध्ये मध्यस्थी करतात का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे, कारण विलिनीकरणाची चर्चा झाली होती मात्र निर्णय झाला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं काही दिवसांपूर्वी. आणि त्यातच आता जरी ते नातू म्हणून पार्थ पवार त्यांचं नातं असलं किंवा राज्यसभेचे खासदार म्हणून सहकारी म्हणून असलं तरी पक्ष वेगवेगळे आहेत दोन्ही श्रद्धा. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षातली तक्रारीची दखल थेट शरद पवार घेतात का हे येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईल. मात्र ही तक्रार एका वरिष्ठ नेत्यानं केल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता शरद पवार मध्यस्थी करतात का आणि मग त्यांना समज सुद्धा देतात का याकडे सुद्धा लक्ष असेल. संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.